नमस्कार, माझं नाव आहे सुरेश. आपल्याला माहिती आहे माझा गोधडी शिवायचा उद्योग आहे. मी जुन्या साड्यांपासून, जुन्या कपड्यांपासून गोधडी शिवायचं काम करतो. 15 दिवसाच्या अगोदर एका मॅडमने माझा व्हिडिओ पाहून मला 2 गोधड्या शिवायची ऑर्डर दिली होती. त्यासाठी त्यांनी मला 15 साड्या दिल्या होत्या. तर त्या 15 साड्यांमध्ये या आपण 2 गोधड्या शिवलेल्या आहेत. तर या गोधड्या आम्ही कशा शिवतो जुन्या साड्यांपासून, ते आता तुम्हाला मी एक-एक करून ओपन करून दाखवतो. जर अशा गोधड्या शिवायच्या असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर ह्या गोधड्या पहा मी कशा पद्धतीने आता शिवलेल्या आहेत. तर ही पहा, ही पहिली गोधडी आहे. लुक पाहू शकता आपण या गोधडीचा. ही जवळजवळ 7.5 फूट लांबीला आहे. 7.5 ते 8 फूट लांबी भरेल याची आणि 6 फुटापर्यंत रुंदी भरेल अशी ही मोठी गोधडी आहे. त्याच गोधडीची ही रिअर बाजू आहे. रिअर बाजू पण आपण पाहू शकता. गोधडीचा लुक हा त्याच्या साडीवर अवलंबून असतो पूर्णपणे. जर आपण नवीन साड्या दिल्या तर गोधडी दिसायला आकर्षक दिसेल आणि चांगली दिसेल. ही पहा, ही दुसरी गोधडी आहे. दुसऱ्या गोधडीमध्ये पण आपण 7 साड्यांचा वापर केलेला आहे. दुसऱ्या गोधडीचा ही फ्रंट बाजू आहे, समोरील बाजू आहे. त्याचा ही रिअर बाजू आहे. रिअर बाजू पण आपण पाहू शकता किती म्हणजे चांगली झालेली आहे. या पण गोधडीची लांबी जवळजवळ 7.5 ते 8 फूट भरेल व रुंदी 6 फुटापर्यंत आहे. तर अशाप्रमाणे आपण या गोधडींवरती असे बॉक्स बनवतो. हे बॉक्स जवळजवळ 2 ते 2.5 इंचाचे असतात. जुन्या साड्या टाकून देण्यापेक्षा याप्रमाणे आपण गोधड्या शिवू शकतो. एका गोधडीमध्ये आपण 7, 8, 9, 10, 11, 12 साड्यापर्यंत वापर करतो. जर आपल्याला पातळ गोधडी पाहिजे असेल तर पातळ पण गोधडी आपल्याला शिवता येते 7 साडी टाकून, 7-8 साड्या टाकून. तर हे पहा, ही बॉर्डर आहे. बॉर्डरवरती आपण 3 टीप मारलेले आहेत. शिलाई आपली उसवणार नाही 3 टीप मारल्यामुळे. आणि जे गोधडीचा हा कोना आहे, या कोना पण पहा आपण कशा पद्धतीने दाबलेला आहे चारी साईडला. तर मी गोधड्या कशा शिवतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे.